होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ओम श्री सोसायटी नरदास नगर भांडूप पश्चिम इथे राहणाऱ्या नम्रता विशाल जाधव या वहिनींना आज भेटणार आहोत आणि त्यांना बोलतं करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. उखाणा घ्या. शिवरायांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने, विशालरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. कसं वाटतंय हो ऐकताना? छान वाटते. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर विशाल जाधव, माझ्या सासूबाई या माझ्या आजी सासू, माझा भाऊ दिनेश मोरे, हे काका विशालचे, तो दीर आहे माझा आयुष, हे मित्र आहेत जयेश सर आणि मनोज, ते पण दीर आहेत. ती नणंद आहे, ही माझी बहीण कावेरी, या दोन माझ्या वहिनी आहेत आणि माझी फ्रेंड आहे. कुठली शाळा? सह्याद्री विद्या मंदिर भांडूप. तुमची शाळा? बॅलिस्टर नाथपे भांडूप. सगळं भांडूप मधलंच का? हा. आणि राहायला कुठे होता तुम्ही? भांडूप. भांडूपला कुठे? भांडूप नरदास नगरला. नरदास नगर. तुम्ही कुठे होता राहायला? आनंदनगर. आनंदनगर. किती अंतर होतं? जास्त नाही, 2 स्टॉपचंच अंतर आहे. मग कोण कुठल्या स्टॉपवर उतरलं? हेच उतरायचं नेहमी आमच्या स्टॉपवर. नाही, मी लहानपणी म्हणजे माझं थोडंफार शिक्षण म्हणजे आमचा जन्म तिकडे झाला आनंदनगरला, 7वी 8वी 9वी पर्यंत. त्याच्यानंतर मग मी 10वीच्या वेळेला मी थोडासा नरदास नगरला तिकडे राहिले. नरदास नगरला राहायला आले तुम्ही 10वी पर्यंत? नाही, अगोदरपासून राहत होतो, बालपणी पण ते शिक्षण तिथेच मी राहायचे. तिकडे काकांच्या इथे केलं. म्हणजे कितवी पर्यंत होते तिकडे? ते होते 8वी 9वी पर्यंत होते तिथे. हो. म्हणजे तसे ते रोजच 10वी पर्यंत. तिथे. हा. तिथे ते तसे रोज असायचे म्हणजे ते राहायचे नरदास नगरला नंतर सुद्धा, पण ते काकांकडेच असायचे. काका? कारण त्यांना काकांकडे येऊन दिवसातून एकदा हजेरी लावून जायला लागायची. का काकांकडे असं काय होतं? काय? नाही, कसं झालं, लहानपणी वडील एक्सपायर झाल्यामुळे काकांनी सांगितलं की अभ्यास करायला माझ्याकडे यायचं. बरोबर. तर मी तुम्ही अभ्यासाला करायला- जायचे. व्हेरी गुड. आणि यांच्या काकांपासून तुमचं घर किती लांब होतं? 10 रूम असतील मध्ये. 10 रूम मध्ये? म्हणजे यांच्या जाण्याच्या रस्त्यावर का पलीकडच्या बाजूला? असं समोरचा रूम आमचा होता. समोरचाच होता? उगा 10 रूम वगैरे सांगताय. म्हणजे नाही, म्हणजे असं होतं आणि 2 समोरासमोर अशा हो. चाळ होत्या आणि मधला रूम आमचा होता. तुमचा मधला रूम होता. मग हे रोज आलेले तुम्हाला कळायचे? हो. काकांकडे आले अभ्यासाला? त्यांना मी लहानपणापासूनच ओळखायची. तसं म्हणजे आमचे पाहुणेच आहेत ते, हं. रिलेटिव्ह मध्ये, त्यामुळे आम्ही कुठल्या ना कुठल्या फंक्शनला वगैरे भेटायचो. मग? पण तसं काय फारशी म्हणजे नव्हतीच ओळख, असं काही नव्हतं. मग ओळख नाही, मैत्री होती त्यावेळेला, फक्त मैत्री होती त्यावेळेला. हे काय फक्त मैत्री म्हणजे काय असतं? प्रेम असं नव्हतं. म्हणजे काय? मैत्रीत सुद्धा प्रेम असतं? आमचं लव्ह मॅरेज आहे. मी कधी विचारलं तुम्हाला? सांग. काय हो, काय झालं वहिनी? तेव्हा मला 9वीत असताना यांनी विचारलं होतं, काय? तू मला आवडतेस म्हणून. असं बोलले? हो. तेव्हा तुम्ही कुठे होता? मी शाळेत जात होती तेव्हा. शाळेत जात होता? तर मी जाऊन आईला नाव सांगितलं की डायरेक्ट? हो, हा. की ह्यांना मुन्ना म्हणतात तिकडे, म्हणजे लहानपणापासून. तर मला ह्यांनी असं असं सांगितलं, तू त्याला बजावून ठेव म्हणून. तर आईने यांना बोलवून घेतलं घरी, त्यांना समजावलं की तू लहान आहेस आता, शिक्षण बाकी आहे, जॉबला वगैरे जा, सगळं व्यवस्थित सेटल हो आणि मग त्याच्याबद्दल विचार कर. तर ते जॉबला लागल्यानंतर परत त्यांनी प्रपोज केला. विचारतो काय हो, जेव्हा तुम्ही घरी गेलात तेव्हा काय झालं होतं? हिच्या आईने जेव्हा मला बोलवलं तेव्हा त्यांनी मला विचारलं की असं का तू विचारलंस म्हणून तिला. तर मी सांगितलं हो, आवडते तर आवडते म्हणून सांगितलं. बरोबर आहे. वेगळं काय काय चुकीचं सांगितलं काय? नाही. नंतर मग काही महिन्यानंतर बाबांनी पण बोलवलं. हो. हां, ते घरीच बोलवलं. अशी गोष्ट होती की आम्ही यांच्याबरोबर लहानपणापासून असल्यामुळे आई वडील काही लांबचे नव्हते हिचे माझ्याबरोबर. बाबांनी बोलवल्याबरोबर असं म्हणजे कोण दुसरा तिसरा असं तर घाबरत गेला असता. मी पटकन गेलो तिकडे. बाबांनी बोलवलं, बसवलं आणि विचारलं की म्हणजे काय चाललंय तुमचं. त्यांचा मित्र होता तेव्हा बरोबर. ते थांबू द्या, आधी त्यांना बोलू द्या. म्हणजे तोपर्यंत तुम्ही बोलायला लागले होते? नाही, त्यांचा मित्र होता. एक मिनिट बोलू द्या त्यांना. सांगते. अरे हो, थांबा ना, काय झालं सांगा. बाबांनी विचारलं. मित्र होता माझ्याबरोबर एक बाजूला राहणारा. तो बोलला की
लफडं काय बोलताय बाबा, हे तर प्रेम आहे. प्रेमाला लफडं का बोलता, असं त्याने डायरेक्ट. मग बाबांनी त्यांना हाकलून लावलं बाहेर. कोणाला? मित्राला. हा, मित्राला हाकलवला पहिला, हा, आणि नंतर मग मला समजवला की असं नाही करायचं जरा. पण असं नाही करायचं म्हणजे तेव्हा सुरू झालेलं होतं ना. हा, सुरू म्हणजे मित्राने सांगितलं सुरू झालंय म्हणून. म्हणजे झालंच होतं. हा, त्यानेच सांगितलं आणि म्हणजे त्यानेच झालं मला होतं सुचवून ना. दिलं की मैत्रिणी हे प्रेम आहे म्हणून. म्हणजे तेव्हा झालेलंच होतं ना. हो, तोपर्यंत आम्ही म्हणजे 12वी वगैरे क्रॉस केलं होतं. मी तेव्हा सेकंड इयरला वगैरे होती असं. पण मला सांगा, तुम्हाला हे आवडत होते हो की नाही? नंतर म्हणजे कधी? म्हणजे मी जेव्हा कॉलेज वगैरे चालू केलं ना, त्याच्यानंतर म्हणजे मी विचार केला की काय डेअरिंग आहे, डायरेक्ट येऊन मला विचारलं. म्हणजे सेकंड टाइम तेव्हा जेव्हा त्यांनी प्रपोज केलं तेव्हा. सेकंड टाइम परत तुम्ही विचारलं? हा, एकदा ऐकलं नाही म्हणून पुन्हा विचारलं. बोललो बघूया, ऐकेल कदाचित. हा, मग तेव्हा काय रिॲक्शन होती? ठीक आहे, तेव्हा फक्त हसली आणि गेली. तर मग काय का हसलात तेव्हा? मग काय करू, हसली. बरं, मग? तर मग तिच्या वडिलांनी मला काय सांगितलं, आता हे काय वय नाही आहे, शिक्षण वगैरे पूर्ण करा आणि मग जेव्हा वय होईल तेव्हा तुम्ही या. तर त्यातला एक पॉईंट मला पटला, शिक्षण पूर्ण करा हे मी सोडून दिलं बाजूला. आणि वय झाल्यानंतर मी त्यांना जाताना सांगून गेलो की वय झालं तर मी नक्की येईन. असं वय झालं तसं गेला. हां पण तोपर्यंत तुम्ही भेटायला लागले होते. हां, म्हणजे आमच्या त्यावेळेला काय असं मॉल वगैरे नव्हते. मॉल नव्हते, मोबाईल नव्हते. मोबाईल्स आम्ही नव्हते. ऑफिस म्हणजे मी कॉलेजवरून यायची, तेच ऑफिसवरून भेटणं यायचे. असायचं. आम्ही स्टेशनवरून चालत घरी यायचो. हां, माझे क्लासेस असायचे त्यावेळेला. आणि त्याच दरम्यान आम्हाला कोणी पाहिलं होतं फॅमिली मेंबर्सनी. तेव्हा मग त्यांनी घरी सांगितलं की हे लोक फिरतात. तर मी तिच्या वडिलांनी मला काय सांगितलं की मला बाहेरून कळतंय की तुम्ही फिरता म्हणून. तर मी सांगितलं आता एवढं तर माझं वय नाही झालं मी सांगायला की मी फिरतो म्हणून तुमच्या मुलीबरोबर. कदाचित बाहेरून कळतंय ते बरोबर आहे. किती दिवस चाललं होतं हे असं? 10 वर्ष. किती? 10 वर्ष? हो, म्हणजे एक फ्रेंडशिप सोडली तर आम्ही 5 वर्षांनी लग्न केलं. 5 वर्षांनी? पण 5 वर्ष सातत्याने भेटत होता? भेटायचो आम्ही. आणि मग घरी, तुमच्या घरी काही प्रॉब्लेम नव्हता? नाही, आम्ही म्हणजे असं लपून छपून कधी हा व्यवहारच केला नाही. जे काय केलं ते बिंदास. आणि तुमच्याकडे? माझे वडील तयारच नव्हते या सगळ्या गोष्टीला. पण माझ्या घरी फ्रेंडशिप ओके आहे, म्हणजे आमच्याकडे सगळे फ्रेंडली आहेत. त्यामुळे तसा काही प्रश्न नाही आला की तू याच्याशी का बोलतेस, याच्याबरोबर का गेलीस वगैरे असं. आता लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला आता 15 पूर्ण होतील यामध्ये. जेव्हा लग्न झालं तेव्हा दोन्ही कुटुंबातले सदस्य हो होते? हो, सगळं. हो. म्हणजे दोघांच्याही मान्यतेने लग्न हो, झालं. हो, हो. पण एवढं काय होतं त्यांच्यामध्ये तेव्हा, असं वाटतं तुम्हाला की तुम्ही लगेच होकार दिला? कराटे चॅम्पियन आहेत, म्हणजे अरे वा. स्पोर्ट्समॅन आहेत ते. हा. त्यामुळे ती स्पोर्ट्समॅनशिप जी आहे त्यांच्यामध्ये ती अशी समोरून दिसून येते नेहमी. म्हणजे ते बाहेरून चालता येताना, बोलताना त्यांच्या प्रत्येक याच्यामध्ये ते दिसून येतं. पण मला सांगा, असं हे स्पोर्ट्समन असलेलं व्यक्तिमत्व त्यावेळेला शाळेतल्या अनेक मुलींना आवडत असेल? हो, होत असेल. त्यांच्या शाळेतल्या एवढा काय खास मैत्रीण, ऍक्च्युली त्यांच्या मैत्रिणी वगैरे अशा मी कधी पाहिला नाही. मित्र भरपूर होते. नाही, मैत्रिणी दाखवलेच नाहीत तुम्हाला? नसेल कदाचित. काय हो, काय नाही, काय आता उठून बसायची काय गरज होती? इतका वेळ का नाही असं उठून बसला तुम्ही? याच विषयावर का उठून बसला? कसं झालं, मैत्रिणी हा विषय कधी घेतलाच नाही, एकच फक्त. बरं, आता या ठिकाणी या गप्पा सुरू असताना पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. या ठिकाणी पहिला खेळ, या खेळामध्ये ते काटा चमचा ज्याला म्हणतात तो हातात घ्यायचा. आणि ना अनेक धाग्यांमध्ये लाल रंगाचे धागे सुद्धा आहेत. फक्त लाल रंगाचे धागे दोघांनी मिळून या बाजूच्या या बशीमध्ये गोळा करायचे. लक्षात ठेवा, 3 दोरे गोळा झाले तर पहिलं बक्षीस, 5 धाग्यांसाठी दुसरं, 7 या गुणसंख्येसाठी तिसरं, आणि 10 जर तुम्ही गोळा करू शकला तर तुम्हाला चौथंही बक्षीस मिळणार. वेळ 1 मिनिटाची आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. वीस सेकंद राहिलेली आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1.
वेळ. काय करताय? बघूया आता किती गोळा झालेत. 1 2 3 8 आणि 9. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन होईल. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. आणि ही चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. तुम्ही यांच्याशी असलेलं तुमचं नातं सांगायचं आणि त्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचं. माझं नाव दिनेश मोरे आणि मी तिचा लहान भाऊ आहे. ताईचा स्वभाव अतिशय स्पष्ट आहे. जसं भाऊजी पण मगाशी म्हणाले की त्याच्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला त्रास झाला असेल ना. स्पष्ट मग वाईट कधीतरी वाटलं असेल. नाही म्हणजे मला जसं मी काउन्सिलिंग बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे मला आता तसं काय होत नाही, पण लहानपणी बऱ्यापैकी ती बिंदास म्हणजे आमच्या पूर्ण घरात ती म्हणजे बाबांकडून तिने तो स्वभाव घेतलाय. कोणालाही ती काही बोलू शकते. हो. हा काही म्हणजे तिला नाही पटलं तर ते नाही, ते चूक म्हणजे चूक. द्या. माझं नाव साक्षी संतोष जाधव. ती माझी बहिणी लागते. ती हा. खूप स्वभावाने चांगली आहे. हो. तुम्हाला कधी आता कळलं? द्या. मी रक्षिता राकेश पवार. मी बहीण आहे तिची. ती मला खूप क्लोज आहे आणि मला चांगलं आठवतंय 10वीमध्ये जेव्हा लास्ट क्लासला थोडं मला कधी अभ्यासाचं वगैरे काही टेन्शन आलं तर मी तिच्याकडे जायची. मारायची ती पट्टी तुटेपर्यंत मारायची, पण तेवढी जवळ पण पण मारलंय गेली. तुम्हाला तेवढं? हो हो मारलंय. प्लास्टिकची पट्टी. हो ती कुठली असू द्या. हो. नमस्कार, मी सान्वी कौस्तुभ बने. मी तिची भाऊजे आहे. एका नात्याने मी तिची बहीण पण आहे. पण ती गोड आहे स्वभावाने, छान आहे. माझं नाव रिद्धी कुणाल मोरे आणि माझी मोठी नणंद आहे. आणि स्वभावाने म्हटलं तर ती कठोरही आहे आणि प्रेमळही आहे. त्यामुळे बोलताना जरा विचार करावा लागतो. मेरा नाम दीक्षा है. मतलब ये मेरे सर है और ये मेरा मतलब मॉम जैसे भी है और फ्रेंड जैसे भी है. बहुत अच्छा है उनका हमारा रिलेशन वगैरह. बरं, आता या ठिकाणी तुमच्यासाठी एक खेळ आहे, पण कुटुंब तुम्हाला किती बक्षीस मिळवून देणार ते बघणार आहोत. गाणं सुरू झालं की उशी पुढे पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा ज्यांच्याकडे ती उशी असेल त्यांना शिक्षा मिळणार. त्याने ती शिक्षा पूर्ण केली तर बक्षीस वहिनीला मिळणार. आणि त्यासाठी हे गाणं. पट्टी ना. कपडे अडकवण्याच्या क्लिपच्या सहाय्याने डॉमिनोज एका बाउलमधून दुसऱ्या बाउलमध्ये टाकायचे. 30 सेकंदाची वेळ आणि 30 सेकंदामध्ये जर 15 डॉमिनोज तुम्ही गोळा केले तर बक्षीस या वहिनींना मिळणार. बघूया काय होणार. 10 सेकंद झाली. 20 सेकंद राहील. 15 गोळा करायचे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. आता जर 15 नसतील तर बक्षीस गेलं. आणि बक्षीस गेलं तर तुमच्या हातात मी पट्टी देणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. गाणं. रेड ब्लड ब्ल्यू बर्ड. रेड ब्लड ब्ल्यू बर्ड. हे वाक्य न चुकता 7 वेळा म्हणायचं. रेड ब्लड ब्ल्यू बर्ड. 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 अभिनंदन.
अभिनंदन. कुठे राहता तुम्ही? भांडूप भांडुपला कुठे? भांडूप गाढव नाका. गाढव नाका. आणि यांचं घर कुठे आहे? माझं एक स्टॉप पुढे. एक स्टॉप पुढे. बरोबर. आता तुमच्या घरातून निघायचं आणि ह्यांच्या घरी जायचं आणि त्यांच्या घरातून त्यांना भेटून परत तुमच्या घरात यायचं. एवढा प्रवास एकही इंग्लिश शब्द न वापरता तुम्ही आम्हाला सांगायचा आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. मी माझ्या घरातून निघाले, रस्त्याने चालत गेले. ताईच्या घरी मुली आहेत तर त्यांच्यासाठी खाऊ घेतला. ताईला भेटले, तिथून रस्त्याने परत चालत आले माझ्या घरी. घरी आल्यावर काय? घरी आल्यावर आराम केला. अरे वा, अभिनंदन. थँक्यू. आता काय करू? काम तर करत नाही मी घरी, मग आरामच करते. मला वाटलं बेल वाजवले होते. अभिनंदन. नमस्कार, मी तिची सासू आहे. बर, बापरे. ती कुटुंबात मिळून मिसळून राहते. हं. स्वभाव कडक असला तरी आपल्या मुलाला माझ्या सांभाळून घेते. दोघांचा संसार जर व्यवस्थित चालला त्यात माझं समाधान आहे. मी काका आहे विशालचा. बर. आणि आज सध्या ती आणि मी पार्टनर पण आहेत, बिझनेस पार्टनर कॅटरिंग मध्ये. अच्छा, तुम्ही दोघे. हां. म्हणजे तुम्ही पीठ मळता त्यात तळता. असं म्हटलं ते होय ना? पण त्या दोघांमुळे मी भरपूर कॉन्फिडन्स झालोय. अच्छा. आता तुमच्याबद्दल तक्रारी आल्यात. सवय आहे मला. बघूया तक्रारी आणि काहीतरी डायरेक्ट आरोप केलेत तुमच्या. मला बघायचे आरोप मान्य आहेत का. कुठलाही विचार न करता तुम्ही निर्णय घेता. हो, कधी कधी. स्पष्ट बोलता, कुठलाही विचार न करता. हो. स्वभाव जराही शांत ठेवत नाही. नाही, शांत नसतेच मी कधी. माझं काही ना काही चालूच असतं. मोठ्या मोठ्याने ओरडता. वेडी आहे कमी. आम्हाला माहित नाही. आरोप मान्य आहे का? काय हो? आवाज मोठा आहे माझा. हो म्हणतायत ते. तुम्हीच निलणार. अरे मी ऐकले. एखाद्याला पटकन बोलता त्यामुळे समोरच्याचं मन कायम दुखावतो. त्याचा विचार करत नाही. असेल नाही, आहे. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? स्वभावात कुठला बदल केला तर या घरासाठी खूप आनंदाचा ठरेल? आणखी नाही, स्वभाव असू दे असंच. असाच चांगलं आहे. कारण की मी जर सॉफ्ट असेल ना तर कुठेतरी हार्ड असलं पाहिजे, जेणेकरून मुलांवरती आणि बाकी. अरे पण आरोप त्यांच्यावर होत आहेत, तुमच्यावर होतच नाहीये. म्हणून मी बोललो असू दे असं. विलन त्यांना करताय तुम्ही. हा, नाही, त्यासाठीच मी बोललो असू दे असाच. की मला आवडते म्हणून असू दे असाच. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? व्यवस्थित आहे सगळं तसं बघायला गेलं. काय बदलण्याची गरज नाही तुम्हाला? नाही, असं काही नाही. पण ज्या गोष्टी आता जाणवल्या की ही आपलीच माणसं आहे, त्यांना ते हे खटकत असेल कदाचित. 100%. हां. मग त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतील. कशाला? म्हणून नाही करत मी. असंच पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. बरं. अरे या सगळ्यांवरती लगाम कोण ठेवणार? आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा त्यांचीच मागेन ज्यांना मी कळत न कळत कधी दुखावलं असेल. म्हणजे बरेच जण दुखावले जातात असंही. नाही, 100%. त्यांना सॉरी बोलेन आज मी. आणि तुम्ही? तर सगळ्यांना बोलेन, माझ्या फॅमिलीला बोलेन. कारण की मी खरंच कधी कधी वेळ देत नाही माझ्या घरामध्ये. त्यासाठी या सगळ्यांची मी माफी मागेन. ह्यांनाही म्हणजे हिलाही मी सांगेन की बाबा सॉरी म्हणून की मी माझ्या कामामुळे कदाचित कुठे माझा वेळ तुम्हाला भेटत नसेल, पण मी प्रयत्न करेन तुम्हाला वेळ द्यायचा. आजही केला. एवढं सगळं ती माझ्या घरासाठी करते, या कुटुंबासाठी करते. आणि बरेच वर्ष आम्ही दोघांनी एकत्र घालवली. आज सुख पण बघितलं, दुःख पण बघितलं. तर जेव्हा मी स्ट्रगल करायला सुरुवात केली तेव्हाही मी तिला गिफ्ट द्यायचो. आणि आज मी तिच्याबरोबर, ती माझ्याबरोबर स्ट्रगल करते स्वतःहून. तर एक छोटीशी भेटवस्तू म्हणून तिला मला द्यावीशी वाटते पुन्हा आज तुमच्यासमोर. बरेच दिवसानंतर मी तुम्ही देणार? होय. चला, व्हेरी गुड. द्या. काय देताय? एक काय आणलंय? मल्लिकेचा गजरा आहे. हा तिला आवडतो फार.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.